हॅलो एव्हरीवन, आपण एक एक पोयमचं रसग्रहण पाहत आहोत। तर आजची जी पोयम आहे तुमची तर ते आपण पाहणार आहोत। तू झालास मूक समाजाचा नायक, ही पोयम आज आपण डिस्कस करणार आहोत रसग्रहणासाठी। तर यामध्ये तू झालास मूक समाजाचा नायक हे कवितेचं नाव आहे। कवी आहेत ज.वी. पवार आणि कवितेचा जर रचना प्रकार आपण पाहिला तर मुक्तछंद हा त्याचा रचना प्रकार आहे आणि नाकेबंदी या काव्य संग्रहातून ही कविता घेतलेली आहे। कवितेचा विषय काय आहे तर अन्यायाविरुद्ध लढा किंवा डॉक्टर आंबेडकरांचे महात्म्य आणि गौरव या कवितेतून आपल्याला दिसतं। आणि जर भाव आपण पाहिला तर उत्साह आहे, क्रोध आहे, आनंद आहे, विद्रोह आहे, अशा प्रकारचा भाव आपल्याला या कवितेतून आपल्याला दिसेल। आता कविता जी लिहिलेली आहे कवीने जे ज.वी. पवार यांनी, तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे लेखनाचं तर कविता मुक्तछंदात आहे। तू परिस्थितीवर स्वार झालास, इतिहास घडवलास, आकाश हादरले, पृथ्वी डचमळली, चवदार तळ्याला आग लावली, अशा शब्दप्रयोगांनी ही कविता एक ओजस्वी बनलेली आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह बनलेली आहे। दलित समाज शांत झाला आहे, ही बाब चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे या शब्दातूनच व्यक्त होतो। सामाजिक रूढी, परंपरा आणि नाकावरून नव्या समाजाची जडणघडण करण्याचा प्रयत्न या लेखन वैशिष्ट्य यामध्ये दाखवत आहे की कवीने कशा प्रकारे ते लिहिलेलं आहे। तर हे लेखन वैशिष्ट्यामध्ये येईल। आता मध्यवर्ती कल्पना जर आपण पाहिली तर डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्याबद्दल त्यांचे महात्म्य कथन करण्यासाठी ही कविता लिहिलेली आहे। या कवितेत सगळं आपल्याला डॉक्टर आंबेडकरांबद्दल आपल्याला यामध्ये माहिती भेटेल। सावित्री आणि गंधारी या नद्यांच्या काठी वसलेलं जे महाडमधील चवदार तळ आहे ते सत्याग्रहाने दलित समाजाला एक नवा जन्म दिलेला आहे। खचलेल्या मनांमध्ये आत्मविश्वास निर्माण केलेला आहे आणि बाबासाहेबांनी ते कर्तबगारी या कवितेचा बाबासाहेबांची कर्तबगारी या कवितेचा विषय हा बनलेला आहे। आता जर या कवितेतून व्यक्त होणारा विचार जर आपण पाहिला, पारंपरिक वर्णन व्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य दारिद्र्याच्या चिखलात कितपत पडलेला समाज ह्या आंबेडकरांनी बाहेर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना मदत केली। चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित चळवळीचा तेज प्राप्त करून दिलेला आहे, पण आता मात्र तोच दलित समाज थंड झालेला आहे। त्यांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विसरून गेलेले आहे, याविषयी या कवितेमध्ये हा विचार मांडलेला आहे। ओके, आता कविता आवडलेली ओळी तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता। आता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे, यामध्ये ही कविता मला अतिशय आवडलेली आहे कारण कविता वाचताना बाबासाहेबांची महानता स्पष्ट होते। कवितेतील शेवटच्या कडव्यात मात्र वेगळा अर्थ जाणवतो पहा। दलित समाजातील दुःखाची जाणीव केवळ शेवटच्या 4 ओळीमध्ये आपल्याला व्यक्त झालेली दिसते, मात्र त्या अगोदरच्या सर्व ओळी ह्या जाज्वल्य किंवा भक्तीच्या पार्श्वभूमीवर अशा मनाला व्याकुळ करतात। एकूणच दुःख भाव हा या कवितेचा आत्मा हा आपल्याला दिसून येतो किंवा आत्मा आहे। आता या कवितेतून आपल्याला कोणता संदेश भेटत आहे तर अज्ञान, दारिद्र्य, जातीयता या भोवऱ्यात अडकून पडलेला जो समाज आहे त्या समाजाला बाबासाहेबांनी बाहेर काढले, सन्मान, आत्मविश्वास मिळवून दिला, पण आता मात्र त्यांचे तेज मावळले आहे। या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे विषमतेविरुद्ध लढण्यास सिद्ध व्हावे अशी इच्छा कवी व्यक्त करत आहेत आणि हा या कवितेचा मेन संदेश हा आपल्याला दिसून येतो। तर अशा प्रकारची ही कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक। तर तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या कवितेचं आपण रसग्रहण आता एक व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। अशा प्रकारे जर तुम्ही रसग्रहण करत असताल तर पेपरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात। ओके, तर या प्रकारे तुम्ही रसग्रहण करा। थँक्यू व्हेरी मच। आणि जे पण चॅनलला नवीन आहेत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। आता पेपरपर्यंत असंच आपण नवीन व्हिडिओ इन्फॉर्मेशन आपल्याला तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेन। थँक्यू सो मच।